अकोल्यात शेतकऱ्यांनी रात्रभर मशाल पेटवत जागर आंदोलन केले। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी जागर मंचाने हे अनोखे आंदोलन केले। हमीभावाचा कायदा, कर्जमाफी आणि 40,000 प्रति एकर मदतीसाठी सरकारला इशारा देण्यात आला। अकोल्यात शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी अनोख्या पद्धतीने आंदोलन केले। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी जागर मंचाच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी रात्रभर मशाली पेटवत सरकारच्या धोरणांविरोधात निषेध नोंदवला। हे आंदोलन रात्री 11 वाजता सुरू झाले आणि पहाटे 4 वाजेपर्यंत सुरू राहिले। शेतमालाला हमीभावाचा कायदा व्हावा, संपूर्ण कर्जमाफी मिळावी आणि शेतकऱ्यांना प्रति एकर 40,000 रुपये आर्थिक मदत मिळावी या प्रमुख मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी सरकारला इशारा दिला। यावेळी शेतकऱ्यांनी भजन, गवळण आणि पारंपरिक गीतांच्या माध्यमातून सरकारला सुबुद्धी मिळावी अशी प्रार्थना केली। संयोजक अक्षय राऊत यांनी सांगितले की राज्य आणि केंद्र सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक थांबवावी। सरकारने जर याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही तर लवकरच राज्यव्यापी तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा त्यांनी दिला। या आंदोलनात अनेक शेतकरी संघटना आणि युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। शासनाला जाग येणार का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। आमची प्रमुख मागणी ही शेतमाल हमीभाव कायदा झाला पाहिजे ही आहे। त्यानंतर संपूर्ण कर्जमुक्ती, सोयाबीनला 6,000, हरभऱ्याला 8,000, कापसाला 10,000 आणि सोबतच तुरीला 12,000 रुपये हमीभाव भेटावा ही आमची प्रमुख मागणी आहे। सोबतच जे शेतीशी निगडीत साहित्य आहे त्यावरचा GST मुक्त, त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा कर लावू नका ही आमची एक मागणी आहे। आणि शेतकऱ्यांना जे पीक कर्ज मिळतं ते कर्ज खरीप हंगाम असेल, रब्बी हंगाम असेल, प्रति हंगाम प्रति एकर 40,000 रुपये प्रति एकर हे कर्ज मिळालं पाहिजे। आणि कर्ज परतफेडीचा जो काही कालावधी आहे तो कालावधी 8 महिने 4 महिने न करता तो पूर्ण 12 महिन्याचा कालावधी असला पाहिजे ह्या आमच्या प्रमुख मागण्या आहे। यासोबतच स्वामीनाथन आयोगामध्ये दिलेलं MSP चं जे की सूत्र आहे, MSP + C2 + 50% या फॉर्म्युल्यानुसार MSP मोजला गेला पाहिजे आणि त्याच पद्धतीनं हमीभाव शेतकऱ्यांना दिला गेला पाहिजे या प्रमुख मागण्या आहे। यासाठी हा रात्रीचा जागर आहे, कारण की आमचं अख्खं आयुष्य, भूत भविष्य वर्तमान हे आम्हाला अंधारात दिसत आहे, परंतु या अंधारातून आमची पुढची पिढी अंधारात न येता भविष्याच्या उजेडात जन्माला यावी याच अपेक्षेसाठी आम्ही इथं आंदोलनाला बसलेलो आहे।